विठ्ठल 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 स्वर्गातील समस्त गंधर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या कंठाचा अंश ज्यांना समर्पित करावा असे महाराष्ट्रातील दिग्गज स्वरकंठमणी साक्षात मृदुंगाची देवता असणाऱ्या इंद्र देवतेनं या भूमंडळावरती उतरून ज्यांच्या पाठीवर आनंदानं कौतुकाची थाप टाकावी असं परम श्रद्धेय आमचे ताल महर्षी आणि वारकरी संप्रदाय दंडक ज्यांच्यामुळे अबाधित आहे ते परम आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी आणि विशेषत्वाने ही सगळी लेकरं त्यांना घडवणारे त्यांच्या आदरणीय गुरुजन या सगळ्यांसाठी सुरुवातच एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत। आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यांती अवसान अविनाश करे आपुली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यांती अवसान तुका म्हणे का मरणची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यांती अवसान विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भवदुःखहारे तुझबिन शंभो मज कोण तारे दयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाचे नती नाही आद्यांती अवसान. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे पण दातांनी काही चावू शकत नाही. टेबलाला पाय आहेत पण ते पायही कधी चालू शकत नाही. आणि बारकाईनं पाहिलं तर खुर्चीला हात आहेत पण त्या हातांनी ते कोणतंही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसाररूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून देत या देहातील चैतन्याला परमानंदाचा आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला ते जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण 13 दिवसांपूर्वी आईंचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्रा आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरणमालेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात. पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा समास आणि विग्रहच निघत नाही. कारण ते शब्द नाहीत ते या मृत्यूलोकातील भाव आहेत आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 13 दिवसांपूर्वी आईंचं आणि साधारणपणे 7 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण घरात मातापित्याचं असणं म्हणजे काय असतं. अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची खऱ्या अर्थानं अंतकरणात अपेक्षा निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात मातापित्याच्या असण्याचा आनंद असतो.
पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा, त्यावेळी त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर अंतकणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून आईच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, त्या 16 संस्कारांमध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं एकूण या मृत्यूलोकात जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 13व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे खऱ्या अर्थानं गोड जेवणाच्या निमित्तानं दादा आपण सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न सुरुवातीला असा निर्माण झाला असेल की महाराज तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा म्हणजे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं एकूण जे 16 श्राद्ध सांगितलेली आहेत त्यातील 13व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम. मग एकूण ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर प्रस्तावनेच्या 10 मिनिटांमध्ये बाबा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकामध्ये अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही धर्मशास्त्रीय धर्मसम्मत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेले मृतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत म्हणजे 99 लाख किलोमीटर दूरपर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तो आम्हाला गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. मग आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्रा अन्वये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेल्या मृतांना या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोचल्यानंतर तात्काळ व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला धर्मशास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणावरून परावर्तित होणारे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट, 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड. या मृत्यूलोकात या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून गरुड पुराण असं सांगतं की हिंदू धर्मामध्ये या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या मृत्यूलोकात या देहाला अग्निडाग देताच येत नाही. मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह आंघोळीसाठी बाहेर घेतला जातो आणि आंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे खरे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या लातूरच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो. आणि ते उपर्ण कमरेला बांधल्यानंतर इथून पुढे जर तुम्ही नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरणाच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो.
आपण जर अलीकडे इकडे परभणी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर मलकापूर बुलढाणा जालना परिसरामध्ये गेलो त्या ठिकाणी बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये बारामती परिसरात गेलो, पुणे जिल्ह्याकडे गेलो तर त्या ठिकाणी तांदूळ बांधले जातात. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण जर आपल्या रेणापूर लातूर परिसरामध्ये आलो तर मला वाटतं आपल्याकडे गहू किंवा खऱ्या अर्थानं ज्वारी बांधली जाते. आणि ती बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेल्या उपरण्यामध्ये जी ज्वारी किंवा गहू आहे त्यातल्या अर्धी ज्वारी आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेली अर्धी ज्वारी आपण पुढे अंत्यविधीच्या ठिकाणी नेत असतो. मग महाराज, आजपर्यंत पिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही पाहत आलोय, पण याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? याचं काही धर्मसंमत खरंच कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकामध्ये 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे पारमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि पारमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय ते पुण्य राशी म्हणून आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि ज्वारी म्हणजे धान्य हे प्रापंचिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शास्त्रा आधारे आमच्या प्रपंचाचं प्रतीक आहे. म्हणून विसाव्याच्या ओट्यावर आम्ही ज्वारी तर्पित करतो तेव्हा लक्षात घ्या, आम्ही फक्त ज्वारी तर्पित करत नाही तर त्या धान्याआधारे या मृत्यूलोकात केलेला प्रपंच विसाव्याच्या ओट्याच्या मागे आम्ही आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून खऱ्या अर्थानं परमार्थिक दृष्टिकोनातून पुढे प्रवास करत असतो. पण लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर होणारी ही फक्त एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही, तर हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण असं सांगतं की त्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या विसाव्याच्या ओट्यावर या देहाचं पहिलं श्राद्ध पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्र व्याकरणमालेतून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता मोजत चला, तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर आणि विशेषत्वानं खऱ्या अर्थानं आता आपल्याही गावात स्मशानभूमीचं काम चालू आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आता शेतावरचे विधी आपले बंद होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं स्मशानभूमीमध्ये आपण संबंध आता गावचे विधी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं होणार आहेत. आणि म्हणून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग तिथून आपण स्मशानभूमीत गेल्यानंतर लक्षात घ्या महाराज, जाणीवपूर्वक आज वंदरवाडीच्या मातीमध्ये हे सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की जेव्हा या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं एका यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा नेहमी शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून आपल्या या गावामध्ये आदरणीय चेअरमन साहेब एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. यापुढे जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून यापुढे आपल्या गावामध्ये लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी आज माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत
समजलं त्याला, समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारं हस्तरेखाशास्त्र समजून घेणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर महाराज पाहिलं तर खऱ्या अर्थानं अंगठा आणि या तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला हस्तरेखाशास्त्र आधारे पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा लोकसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसाही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहारामध्ये दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश आल्यावर त्यांना राजीनामा दिला. तर या बोटाला अनामिका असं म्हणतात. आणि अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रात अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर जर सामान्यपणे पाहिला तर कशासाठी होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा बाबा, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. आणि याचा वापर कुठंच होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून महाराज आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे, हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते. म्हणजे गोड जेवणाचं हे श्राद्ध समजून घ्यायचंय. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 समिधा 1.5 फुटांच्या ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या इथं होतात का? आता हात जोडून तुम्हा सगळ्या ग्रामस्थांना एक विनंती आहे. आणि आदरणीय चेअरमन साहेब, आपल्याही कुटुंबाला एक नम्रतेची विनंती करतो. आईंच्या स्मरणार्थ आपल्या गावात जी नवीन स्मशानभूमी या ठिकाणी होते आहे, त्या ठिकाणी आईंच्या स्मरणार्थ आपल्या कुटुंबातर्फे वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड स्मशानभूमीच्या जवळपास करावी, जेणेकरून हे वृक्ष पुढच्या 1 वर्षात आपल्या हाताशी येतील. आणि या समिधा अर्पण करण्यासाठी आपल्याला इतरत्र कुठेही ते शोधण्याची गरज पडणार नाही. त्या आपल्या स्मशानभूमीतच उपलब्ध होतील आणि शास्त्रा आधारे हा विधी पूर्णत्वाला जाईल. पण बऱ्याच जाणकारांच्या चेहऱ्यावर एक भाव आहे की महाराज तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने या समिधा त्या चितेवर अर्पण करण्याचा काही शास्त्र आधार आहे का? नक्कीच आहे. काही पुरावा आहे का? नक्कीच आहे. काय पुरावा आहे? याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं काही यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही. म्हणून या 7 समिधा त्या चितेवर अर्पण करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे आता स्मशानभूमी जर उपलब्ध एकाच ठिकाणी होते आहे, तर या समिधा खऱ्या अर्थानं वृक्षांची लागवड झाली तर 1 वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील. मग आता खऱ्या अर्थानं पुढचा प्रश्न माझा तुम्हाला आहे. मग महाराज, तुमच्यापैकी सर्वांनी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळाही पाहिलेला आहे, वास्तुशांती यज्ञही केलेला आहे. मग कोणत्याही यज्ञामध्ये जर रॉकेल आणि टायरचा वापर केला तर यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग जर स्मशानभूमीमध्ये आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर करणार असू तर याही देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून जर खऱ्या अर्थानं आईंना ग्रामस्थांतर्फे खरी श्रद्धांजली आज या निमित्तानं जर व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं आजपासून आपल्या या गावामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग आता काहींच्या चेहऱ्यावर आणखी एक भाव दिसतो की महाराज तुम्ही आज आलात म्हणून बरं आहे. जर तुम्ही काल परवा इथं असता
तर अवकाळी पावसानं सगळं सरपण ओलं केलंय. मग सरपण ओलं असेल तर यालाही उत्तर हिंदू धर्मशास्त्रानं दिलंय. लक्षात ठेवा, सरपण कितीही ओलं असू द्या, पण 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं आता अवघड आहे. कारण महिला मंडळानं आता तुपाचा चमचाही सर दोन्ही बाजूनी सपाट आणलाय. त्यामुळं डालडा म्हणजे वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर कितीही सरपण ओलं असू द्या, अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून यापुढं खऱ्या अर्थानं आईनं श्रद्धांजली जर खरी कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या गावात रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णतः बंद झाला पाहिजे. आता तिथून आपण घरी आल्यानंतर इथंही 2 अनुषंग आहे. आता आपल्याकडे त्यानंतर पावलं उमटतात असं आपण म्हणतो. पावलं उमटले म्हणजे तो देह पुढच्या गतीला गेला असं अजिबात नाही. तर या 17 अंशांना जे प्रारूप वर्षभराच्या प्रवासाला मिळालंय त्याची ती पावलं असतात. आता तिथून घरी आल्यानंतर मला वाटतं अहमदपूर, रेणापूर, लातूर परिसरामध्ये सारवून त्या ठिकाणी दिवा लावला जातो आणि त्याला या परिसरात एक शब्द आहे, कडुघास काढणे. बरोबर ना? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्नवयीन श्राद्ध. अन्नवयीन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवयीन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर येतं ते केशरपण श्राद्ध, त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आणि आधीचे 2 किती झाले? 12. आणि त्यानंतर ही 12 श्राद्ध झाल्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे आजचं 13वीचं श्राद्ध. विठ्ठल 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 आणि लक्षात घ्या महाराज, 13वीचं श्राद्ध आता जेव्हा पूर्ण होईल, आता 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं त्यानंतर इथून पुढे 11 महिन्यापर्यंत येणार आहे ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्याचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं. हिंदू धर्मशास्त्रातल्या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येईल ते म्हणजे यानंतर येणारं प्रथम वर्ष श्राद्ध. आणि ते वर्ष श्राद्ध पूर्ण झालं की तिथून पुढं खऱ्या अर्थानं पितृपक्षामध्ये येणारं जे श्राद्ध आहे ते म्हणजे हिंदू धर्मशास्त्रातलं या मृत्यूलोकातलं 16वं श्राद्ध. मग आजचं जे श्राद्ध आहे हिंदू धर्मशास्त्रातल्या 16 श्राद्धांमध्ये 13व्या क्रमांकाचं श्राद्ध, 13वीचं श्राद्ध म्हणजे हा गोड जेवणाचा सोहळा आहे. आणि त्या अनुषंगानं आदरणीय चेअरमन साहेब, आपल्या कुटुंबाला एक विनंती आहे आणि समस्त ग्रामस्थांना एक नम्रतेची विनंती आहे. आपल्याकडं महिना केला जातो, बरोबर ना? पण महिन्यामध्ये जो महिन्याचा दिवस येतो त्या दिवशी आपण गोड जेवणाचा घरात कार्यक्रम करत असतो. फक्त नम्रतेची शास्त्राधार एक विनंती करून जातो. इथून पुढं सर खऱ्या अर्थानं 11 महिन्यापर्यंत जो आपण मेहनत तर करणार आहोतच, पण त्याबरोबर त्या महिन्यातली जी अमावस्या येईल त्या अमावस्येला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपण जो घरात स्वयंपाक कोणताही असू द्या तो जो केलेला आहे त्याचा नैवेद्य 12 वाजण्याच्या आत 11 महिन्यापर्यंत घरावर ठेवलाच पाहिजे. आता हे सांगणं गरजेचं आहे, पण हे सांगितलं जात नाही म्हणून पाळलं जात नाही. म्हणून नम्रतेची खऱ्या अर्थाने ही सुरुवात आपल्याकडे होणं गरजेचं आहे. आणि आज जो अनुषंग त्या निमित्तानं आहे तो म्हणजे खऱ्या अर्थानं आईंचं आपल्यातून झालेलं जाणं जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही. कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकात जन्म म्हणजे अवतार घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडताच आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा कान्हा म्हटलं जातं. अहो, जगाची मौली बनलेल्या माझ्या ज्ञानोबारायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मातापित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? अहो, मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे न पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकामध्ये ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत लिहिताना आई आणि वडील या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा मातापित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज आईंच्या खऱ्या अर्थानं गोड जेवणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आई या शब्दाला या मृत्यूलोकामध्ये उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला
खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या किंवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आनंदानं आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला खऱ्या अर्थानं समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या किंवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, दोन्ही आनंदानं आपल्या अंतःकरणात समुद्र साठवतो. पण लक्षात ठेवा महाराज, साठवलेलं सगळंच पाणी पुढच्या अवघ्या काही मिनिटात समुद्र मात्र खारट करून टाकतं. या उलट तुमच्या माझ्या आईनं तर अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलंय. कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आईला सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिनं ज्ञानाचा प्रकाश दिलाय ते म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं अजून तर खऱ्या अर्थानं 11:30ही वाजले, 12:30ही वाजले नाही, पण सूर्य एवढा तापू लागलाय की मगाशी बाहेर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षेने धर्ममंडपात येऊन बसू लागलाय. पण विचार करावं, आपल्या आई तर घरात 85 वर्षांची झाली, पण आजपर्यंत अकारण आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही. नव्हे जिच्याशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, या ब्रह्मांडामध्ये जर आम्ही पाहिलं, जिच्याशिवाय जीवात्मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात्मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही या मृत्यूलोकामध्ये स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केला. म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किरशिरे लोन कीजे. तमाजे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आमच्या संत परंपरेनंही आणि साक्षात भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय.
अहो गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपले माता पिता म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. म्हणजे तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदायाचे कळत असणारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या मातापित्यांना बहाल केलाय. मग जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज याला काही अध्यात्मशास्त्रातला सिद्धांत? कारण लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे आणि नक्कीच आहे. कारण आपल्या आईनं या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यावर जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही या मृत्यूलोकात स्वतः समश्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केलाय. मग महाराज आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केले की साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात ते आपल्यावर करू शकत नाही? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता खऱ्या अर्थानं वंजारवाडी आणि रेणापूरचा हा परिसर जर पाहिला तर आता खऱ्या अर्थानं रस्ते अत्यंत सुंदर आणि हळूहळू या 6 वर्षामध्ये पाण्याची सुद्धा उपलब्धता वेगानं वाढू लागली आहे आणि त्यामुळं उसाखालचं क्षेत्र इकडं वेगानं वाढतं आहे. औद्योगिकरण वाढत असल्यामुळं नाही म्हटलं तरी 20% बाहेरची लोक आता व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्तानं सर या भागात वास्तव्याला आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या निमित्तानं या भागामध्ये आली. त्याला चांगली नोकरी, चांगलं काम मिळालं, पण 2 दिवस तो मात्र वेड्यासारखा या परिसरामध्ये फिरत होता. कारण त्याला भाड्यानं राहिला घर या परिसरात मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी रस्त्याच्या कडेला तो बसलेला असताना कुणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवसापासून पाहतोय तुम्ही या परिसरात वेड्यासारखे फिरताय, काय कारण आहे? त्याने सांगितलं, दादा मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला चांगलं काम मिळालं हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय. कारण या परिसरात भाड्यानं राहिला घर मात्र मला कुठंच मिळत नाही हो. एखादी खोली मला कुठं भाड्याने मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीने सांगितलं, दादा इथून जर तुम्ही उजवीकडे आत 2 किलोमीटर गेलात ना तर वंजारवाडी गाव आहे आणि तिथं अशी एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं परवा मला गावात कळालं होतं, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, मला भाड्यानं राहिला मात्र घर कुठे मिळतच नाही हो, तुमची 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं काल मला गावात चौकात कळालं होतं, तुमची खोली मला भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 4,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देतो, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीचं आहे तर 40,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या परिसरामध्ये 2,500पर्यंत खोलीचं भाडं आहे, मी तुम्हाला महिन्याचं 2,500 रुपये भाडं देतो, तुमची खोली मला भाड्यानं द्या. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे 40,000 डिपॉझिट त्यानं तुमच्या हातात दिलं आणि तिथून पुढं न चुकता
दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 2,500 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात भाड्यानं राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं रेणापूरला 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता कायमचं राहण्यासाठी तो रेणापूर या ठिकाणी निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या गावातील या वस्तीवरचा कुठलाही कोणताही मनुष्य त्याला कुठेही तालुक्यात भेटू द्या, भेटल्यानंतर मरेपर्यंत त्याच्या मुखातून प्रत्येक वेळेस निघणारं एकच वाक्य असतं, दादा ज्यावेळेस मी लातूरच्या मातीत आलो ना, ज्यावेळेस मी या परिसरात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या वंजरवाडीमधला तो देवमाणूस होता, त्यानं मला या भागात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिलं त्याचं घर दिलं. विचार करा, आम्ही आमच्या लाभासाठी ज्यांच्याकडून 40,000 रुपये डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं 2,500 भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढे तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिथं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवसांनी त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं त्याच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. हे कारीला भाविन प्रीती, कारीला भाविन प्रीती, कारीला भाविन प्रीती, कारीला भाविन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची लक्षात घ्या महाराज, जगातील कोणतंही नातं पहा, प्रत्येक नात्याला कधीतरी मध्यान्नामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर स्वार्थाचा लवलेश आहेच, पण जिथं मात्यापित्याशी नाते येतं ते स्वार्थ नावाचा भाव राहूच शकत नाही, कारण ममत्वाच्या पातळीवरच्या सर्वोच्च कळस्पर्श म्हणजे खऱ्या अर्थानं मात्यापित्याशी नातं आहे. हो, पाहायला गेला आम्ही आमचा लाभ पाहा सांगितलं, मला 40,000 डिपॉझिट हवं, 2,500 भाडं हवं, 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी मरेपर्यंत महाराज तो त्यानंतर आम्हाला देवमाणूस म्हणतो. पण या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना तिनं कोणताही डिपॉझिट न घेता, कोणताही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवसांनी त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणून आज आपण हे जग पाहतोय. आईनं केलेलं पहिलं दान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला, आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगू शकतो. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या मुलाला जगू शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनी तुमच्या बायकोला जगवू शकतो, आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे.
तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील माहेरापासून हॉस्पिटलपर्यंत पोचले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं आम्ही काय करावं. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, मुलीचे डॉक्टर येईपर्यंत, मुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते. मातेची आची ती मातेची आची ती मातेची आची ती समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. तर लक्षात घ्या, या ब्रह्मांडाच्या पाठीवर प्रत्येक नातं आपण डोळे उघडल्यानंतर सुरू झालं. पण जिनं फक्त वेद घेतले आणि बाई पण सोडून आई पण स्वीकारलं ते म्हणजे मातृत्वाचं लेणं आहे. नवऱ्यानं स्वार्थ पाहिला, बायको जगली पाहिजे. सासऱ्यांनी स्वार्थ पाहिला, आमची सून जगली पाहिजे. खऱ्या अर्थानं आई वडिलांनी स्वार्थ पाहिला, आमची लेक जगली पाहिजे. पण काही मिनिटानंतर मातृत्वाचं लेणं आपल्या पदरात घेणारी ती माऊली सांगत होती, डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात साधारणपणे 4 सोनोग्राफी आपल्याकडे केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता बाबा एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी हे वाक्य या ठिकाणी सांगायचं होतं, कारण मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळासाठी अर्पण करत असते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात. पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर
आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर नाळेसह डॉक्टर पहिल्यांदा त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात. दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याच्या आधी खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकामध्ये बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. पोटे बारवाये पोटे बारवा पोटे भारवाहे पोटे भारवा पोटे बारवा पोटे बारवा पोटे बारवा पोटे बारवा पोटे भारवाहे त्याचे सर्व सोयीसा आहे त्याचे सर्व सोयीसा आहे त्याचे सर्व स्वहिसा आहे त्याचे सर्व स्वहिसा आहे त्याचे सर्व सोयीसा आहे त्याचे सर्व सोयीसा सर्व स्वहिसा आहे त्याचे सर्व स्वहिसा आहे आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची ऐसे कळवळ्या ऐसे कळवळ्या आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती स्वार्थाच्या पलीकडचं नातं जे चिरंतन सत्यामध्ये मायेच्या नात्याच्या विनेमध्ये गुंफलं जातं ते मातापित्यांशी असणारं नातं आहे. म्हणून तर पाहिला गेलं तर आईनं केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आता एखादा सहज म्हणेल महाराज रक्तदान काय मोठी गोष्ट आहे, आज 2-2.5 रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र आजही लावता आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरात एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं आपल्या शरीरात निर्माण केला आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईन. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईन. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो.
महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही. राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात. कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहे. पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती नम्रपणे मुलगा या नात्याने साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून या व्यासपीठावर बाबा हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्म त्या भावासमोर कधी उघडी, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. जी तिची लज्जा तिने जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या खऱ्या अर्थानं माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. अहो साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही. असे 5 दान या मृत्यूलोकात आपल्या मातेनं आपल्यावर केले म्हणून तर आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकामध्ये आपल्या मातापित्यांना बहाल केला. आता इथं सगळे वारकरी आहेत आणि आता प्रत्येकाला आषाढी वारीचे वेदही लागलेले आहे. पण ज्या पंढरीश परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या राऊळात जातो तर पंढरीचा परमात्माही पंढरीच्या राऊळात आलाच कसा हो. पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून तर पुंडलिकांनी आपली धर्मपत्नी आणि मातापित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काशीला वास्तव्याला असताना त्यांनी परमात्म्याच्या नामानं आर्तटाहो फोडला. पण भगवान परमात्मा त्यांना भेटायला आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना मातापित्यांची सेवा केली तर स्वतःहून त्यांच्या चर्मभंड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली. त्यांधे लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि तेच देवत्व पुंडलिकांनी आता मात्र आपल्या मातापित्यांमध्ये पाहिलं आणि त्याच देवत्वाची पूजा करायला सुरुवात केली. तेव्हा काशी यात्रेला बोलवून आलेला भगवान परमात्मा जेव्हा मात्र पुंडलिकांनी तो खऱ्या अर्थानं मातापित्यांमधलं देव पाहून तोच देव या मृत्यूलोकामध्ये आपलासा केला तेव्हा मात्र न बोलवताही आमंत्रणाविनाही द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर पितृसेवा पुण्य लादला निधान पितृसेवा पुण्य लादला निधान ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्म सनातन अंग संग पितृसेवा पुण्य लाधला निदान ब्रह्म सनातन अंग संग ब्रह्म सनातन अंग संग एकदा जोरदार कडवून टाळ्या आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत आणि ही सवय आपल्या गावातील सप्ताला सुद्धा लागली पाहिजे महाराज. कारण ही सगळी मंडळी म्हणजे संप्रदायाचा वैभव. कारण पहाटेच्या 3 वाजता जर थंडी पडली आपण डबल ब्लँकेट घेतो, जर उष्णता वाढली आपण AC किंवा फॅनचा आधार घेतो. पण पहाटेच्या 3 वाजता कडकत्या थंडीमध्ये
इंद्रायणीच्या घाटावर स्वतःच्या घामाचे थेंब त्या शाईपुडीत मिसळले, म्हणून ही साधना आहे. आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवनाला खऱ्या अर्थानं परिपाक शास्त्राधारे घालून दिला, म्हणून हा स्वर आहे. आणि ही मंडळी संप्रदायाचं कळसभूत आहे. आणि म्हणून एकदा जोरदार पुन्हा एकदा काढून टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तो परमात्म्याचा अंशसुद्धा मातेपित्याची भक्ती पाहून खऱ्या अर्थानं विठ्ठल रूपानं द्वारकेवरून पंढरपूर निवासी झाला. म्हणून तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं द्वारकेचा राणा स्वतःहून पंढरपूर निवास झाला. मग आम्ही आमच्या घरातल्या मातापित्यांना आमच्या सासऱ्यांमध्ये जर आमचं मातृत्व आणि पितृत्व पाहिलं आणि अखंड सेवा त्यांची करू शकलो, तर मला वाटतं खऱ्या अर्थानं तोच परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. घड्याचा काटा फार वेगानं पुढे सरकतोय आणि खऱ्या अर्थानं वेळेची मर्यादा खऱ्या अर्थानं आपल्याला आहे. पण त्याच अनुषंगाने जर पाहिलं, गोड जेवणाचा कार्यक्रम म्हणजे धर्मशास्त्रातलं हे 13व्या क्रमांकाचं श्राद्ध आहे. आता खऱ्या अर्थानं आज गोड जेवणाचा विधी म्हणजे 13वी श्राद्धाचा अनुषंग आहे. म्हणून वर्षश्राद्ध विधीकडे आपण खऱ्या अर्थानं पुढे जाणार नाही आहोत. ते आपण खऱ्या अर्थानं पुढच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. फक्त 3 गोष्टी या ठिकाणी समस्त ग्रामस्थांना मला जाणीवपूर्वक सांगायच्यात, कारण आपल्या गावामध्ये नवीन स्मशानभूमी आता उभी राहते आणि खऱ्या अर्थानं तिकडे त्या मार्गाने जात असताना शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून फक्त जाताना 3 गोष्टी मला महत्त्वाच्या या ठिकाणी बोलून जायच्यात. आता खऱ्या अर्थानं जे कीर्तनाच्या सुरुवातीला होते, मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं, या देहाती 17 तत्व 96 मिनिटात म्हणजे 4 घटिकांमध्ये स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि 96 मिनिटात पुन्हा माघारी येतात. म्हणून 3.5 तासापर्यंत हिंदू धर्मात या देहाला अग्निटाक दिला जात नाही. आता खऱ्या अर्थानं पुन्हा एक प्रश्न आहे, आपल्या इथं अंत्यविधी अंत्ययात्रा निघते की स्वर्गरथ आहे? अंत्ययात्रा. नम्रपणे समस्त ग्रामस्थांना एक विनंती आहे, इथून पुढे जर तुम्हाला घाई असेल तर अंत्ययात्रा निघण्याच्या 15 मिनिटं आधीच गाडी घेऊन पुढे निघून जायचं. पण अंत्ययात्रा निघाल्यानंतर गाड्या पुढं काढण्याची किंवा घटाच्या पुढं धावण्याची स्पर्धा करायची नाही. याचं कारण आहे, याचं गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 अन्वय अनुषंग असं सांगतो की खऱ्या अर्थानं या देहाती 17 तत्व जेव्हा माघारी येतात आणि आपण घरापासून घट उचलतो तेव्हा घटाच्या मागे निघतात. आणि जेव्हा आपण 20व्याच्या ओट्यावर येतो त्या ठिकाणी आपण कोणतं श्राद्ध केलं? वा, खऱ्या अर्थानं सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज, कारण जिवंत श्रोता असेल, कारण ह्या गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण आम्ही इकडल्या पट्ट्यात फारशी येत नाही आणि आलो तर आम्ही सांगितलेलं तुम्ही ऐकत नाही. लक्षात घ्या महाराज, कारण हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण आहे. कारण सध्या आपल्याकडं बाबा गेल्या जर तुम्ही 5-6 वर्षापासून बारकाईनं अभ्यास केला, पितृदोष नावाचं एक मोठं फॅड आलंय. मी फॅड जाणीवपूर्वक यासाठी म्हणतो, बाबा तुमचा बालपणीचा जर काळ पाहिला तर इथं सगळी ज्येष्ठ मंडळी हे पितृदोषाचं आज जेवढं फॅड आहे तेवढं त्या काळात होतं का? बरं, पितृदोष निवारण्यासाठी आम्ही ज्यांच्याकडे जातोय ते तिथं एकमेकांसोबत काठी घेऊन भांडतायत. मग पितृदोष म्हणजे काय? बरं, पितृदोषासाठी जर लाख रुपये खर्च येतो तर एका शेतकरी कुटुंबाला लाख रुपये कमवायला कधी कधी 3-3 वर्ष लागतात, बरोबर? मग पितृदोष निवारण्यासाठी लाख रुपये नाही, फक्त 1 रुपया खर्च आहे. किती? फक्त खऱ्या अर्थानं आज मांडायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण जेवढं जमेल तेवढं सांगून जातो. लक्षात ठेवा. म्हणून खऱ्या अर्थानं हे शास्त्र समजलं पाहिजे. जेव्हा आपण 20व्याच्या ओट्यावर येतो तिथं आपण अमान्य नावाचं श्राद्ध केलं, जिथं ज्वारी अर्पण केली. या देहाती 17 तत्व त्या 20व्याच्या ओट्यावर थांबतात, त्या तांदळावर विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो, फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. आता पुन्हा माझा तुम्हाला जाणकार श्रोत्यांना एक प्रश्न आहे, तो घट फोडल्यानंतर ज्यानं फोडतात त्याला काही ठिकाणी जीवखडा म्हणतात, काही ठिकाणी आश्मा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? आश्मा. आता खऱ्या अर्थानं तो जीवखड्यानं म्हणजे आश्मानं घट फोडल्यानंतर मागे फिरून पाहिलं जात का? प्रश्न चुकीचा आहे का? का? हा प्रश्न श्रोता म्हणून जोपर्यंत वक्त्याला विचारायचं धाडस तुम्ही करणार नाहीत तोपर्यंत हा नारळ पाकिटाचाच खेळ राहील. नम्रपणे विनंती करतो, श्रोत्याला काही प्रश्न पडायला हवेत. आणखी एक प्रश्न आहे, पण आज मला त्याच्यासाठी तेवढा वेळ नाही, पण म्हणून तो उपस्थितही मी करणार
नाही. फक्त मूळ प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करू. मागे फिरून का पाहिलं जात नाही याचं कारण असं आहे, त्या घटकाशाचं महत् कशात रूपांतर होतं. म्हणजे काय होतं, आजचा दिवस का महत्त्वाचा हे समजून येईल. तर या देहाती जी 17 तत्व 20व्या ओट्यावर ज्वारी म्हणजे धान्यावरती विराजमान होतात, जेव्हा आपण घट फोडतो तेव्हा आश्मामध्ये सामावली जातात. हे कोरडे महाराज मनाचं सांगत नाही, गरुड पुराण फक्त सोपं करून सांगतो. आणि तो जीवखडा म्हणजे आश्मा तुमच्याकडे तिथंच ठेवला जातो की घरी आणला जातो? तिथंच ठेवला जातो आणि काही ठिकाणी घरी आणला जातो. आता इथं पाहुणे मंडळी आहेत म्हणून एक नम्रतेची विनंती करतो, या पुढच्या काळात चुकूनही तो आश्मा त्या ठिकाणी ठेवायचा नाही. तो शुद्ध लाल वस्त्रामध्ये आपल्या घरी आणायचा, घराच्या बाहेर ठेवायचा आणि तेरवीच्या निष्क्रियेच्या विधीपर्यंत, म्हणजे तेरवी विधी इकडे होतो, या तेरवी विधीपर्यंत रोज सकाळी उठल्यानंतर या पितृस्थानानं हस्तरेखाशास्त्र जर त्याला जल अर्पण केलं तर गरुड पुराण सांगतं त्या कुळाला पितृदोष येत नाही. आणि जेव्हा आपण आज पिंडविधी करतो तेव्हा 3 पिंड होतात. किती? त्यातलं मुख्य पिंड, मध्य पिंड, ज्याला लिंगपिंड म्हणतात, आणि त्यासोबत आश्मा पुढं प्रवाहित होतो. आणि जेव्हा तो प्रवाहित होतो, कारण आजच्या दिवसापर्यंत आईंच्या देहाती जी 17 तत्व आहेत ती आश्मा सोडून पुढंच गेलेली नाहीत. आजपासून त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास सुरू होणार आहे. हा प्रवास 16 मुक्कामांचा आहे. किती? 16 मुक्कामांचा. आणि हे 16 मुक्काम पूर्ण करून ज्या दिवशी वर्षश्राद्ध असेल त्या वर्षश्राद्धाच्या दिवसापर्यंत आईंचा हा पूर्ण प्रवास होईल. वर्षश्राद्धाच्या दिवशी दुपारी 11 वाजता चित्रगुप्ताच्या नगरीमधून, म्हणजे वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी ते चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये पोचतील. तिथून ते खऱ्या अर्थाने ज्या दिवशी वर्षश्राद्ध आहे त्या दिवशी सौरमंडल प्रमाण वेळेनुसार सकाळच्या 17 ते चित्रगुप्ताच्या नगरीतून यमधर्मराजाच्या नगरीत येतात. तिथं खऱ्या अर्थानं वायुदेवतेसोबत आईंच्या देहाती 17 तत्व परत माघारी येतात. इथं आल्यानंतर कुळाला आशीर्वाद देतात. त्या दिवशी तो आशीर्वाद मिळाला तरीही पितृदोष त्या कुळाला लागत नाही. आणि लक्षात घ्या, त्या दिवशी आईंच्या देहाती 17 तत्व परत माघारी जातील. आणि माघारी गेल्यानंतर त्या रात्री या देहाती 17 तत्वांचे 3 भाग होतात. किती? 3 भाग. आणि त्यातला पहिला जो भाग आहे तो प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतःच सामावून घेतो. दुसरा पितृलोकात जातो आणि तिसरा पुढच्या गतीला जातो. जो पुढच्या गतीला जातो तो परत फिरून येत नाही. आता जाणकार श्रोत्यांना माझा एक प्रश्न आहे. आपल्याकडे जी खऱ्या अर्थानं भाषणं होतात किंवा वक्ता उभं राहून जे बोलतो त्यात 2 वाक्य येतात. पहिलं वाक्य की खऱ्या अर्थानं आई असू द्या, बाबा असू द्या, मोक्ष प्राप्त झाला, किंवा भाषणामध्ये आपण सांगतो मोक्ष मिळाला. आता मला सांगा, मोक्ष मिळाल्यावर पुन्हा जन्म मरण आहे का? जाणकार श्रोते, आपण बरोबर 1 वाजता थांबणार आहोत. आमटी थंड होणार नाही, काळजी करायची नाही, फक्त बोलत चला. मला सांगा, पुन्हा जन्म आहे का? नाही. पुन्हा मृत्यू आहे का? नाही. मग जन्म आणि मृत्यू नाही तर त्यांचे खऱ्या अर्थानं पितृपंधरवड्यामध्ये श्राद्ध घातलं पाहिजे का? आणि जर त्यांना जन्म मरणच नाही तर मग श्राद्धाला येणारा कावळा फक्त कावळाच येतो का? हे प्रश्न जर पडलेच नाही तर पुढच्या पिढ्या धर्माकडे येण्यासाठी खऱ्या अर्थानं मागं फिरतील. हे प्रश्न पडायला हवेत, त्याची उत्तरं शोधायला हवीत. लक्षात घ्या, मोक्ष जरी प्राप्त झाला तरी पितृ घालावी लागतात. याचं कारण सांगतो. या देहाचा पहिला अंश हा प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतः सामावून घेतो. दुसरा पितृलोकात जातो. पितृलोक काय भानगडे? तर इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे यांचा 1 अंश म्हणजे मध्य अंश कुठं आहे? पितृलोकात. आणि तिथं जर काही बंडखोरी झाली त्याचा त्रास इथं होतो. तिथला त्रास कुठं होतो? म्हणजे केंद्रातला त्रास कुठं होतो? मग इथं काही होऊ नये, इथं काही होऊ नये म्हणून पितृलोकाचे स्वामी आणि स्वामिनी त्यांच्या चरणावर आपण गेलो पाहिजे. कुळीचीही कुळदेवी केली ठावी. त्यांना का धन्यवाद देतो? तो या पितृलोकाचे स्वामी म्हणजे आणि स्वामिनी म्हणजे आपली कुलदेवन कुलदेवता आहे. मग वर्षातून एकदा तरी कुलदेवीन कुलदेवतेला गेलो, त्या कुळाला कधीही पितृदोष येत. कुणी सांगितलं तर ह्या कानानं ऐकन, ह्या कानानं सोडून द्या. आता सोपं करतो महाराज. आपल्याकडे आणखी एक नियम आहे. वर्षश्राद्ध होईपर्यंत आता खऱ्या अर्थानं आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला जायचं जात नाहीत. हे तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलं?
वाचला असेल तर मला सांगा, अभ्यास वाढवायला माझी स्वतःची मदत होईल. हे तुम्ही कुठं वाचलं? बरं, खऱ्या अर्थानं गेलेल्या व्यक्तीला परमात्म्याच्या चरणावर जागा मिळावी ही आपण कुळानं विनंती जागा मिळाल्यावर केली पाहिजे का आधी केली पाहिजे? आधी. मग आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला आपण आधी गेलं पाहिजे का नंतर? जाऊ कमी आधी गेलं पाहिजे का नंतर? आधी. म्हणून खऱ्या अर्थानं बाबा आपल्याला ही विनंती आहे की वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर आपण सहकुटुंब आपली कुलदेवीन कुलदेवतेला एकदा जाऊन यावं. आणि आपणा सगळ्यांनाही विनंती आहे, वर्षातून एकदा जर आपण आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला गेलो त्या कुळाला कधीही पितृदोष येत नाही. मग लक्षात घ्या. त्याच्यानंतर राहिला जो तिसरा अंश आहे तो पुढच्या गतीला जातो. जो पुढच्या गतीला जातो तो फिरून आपल्या घरी कधीच येत नाही. मग 16वं श्राद्ध म्हणजे पितृपंधरवड्यामध्ये जो अंश येतो तो पितृलोकातला अंश येत असतो आणि तो आपल्या कुळाला आशीर्वाद देत असतो. म्हणून खऱ्या अर्थानं या 16 श्राद्धांमध्ये हे आजचं जे श्राद्ध आहे हे 13व्या क्रमांकाचं श्राद्ध आहे. आणि त्या अनुषंगानं फक्त विनंती एक करतो, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. मी वर्षश्राद्ध म्हणजे गोड जेवणाचं खात नाही, मला ते जमत नाही, अशी कुणाची खुडचट संकल्पना जर डोक्यात असेल तर मला वाटतं तर आंबेजोगाई मार्गे जाताना 4-5 ओढे आहेत, ते संकल्पनेचं गाठोडं माझ्याकडे बांधून द्या, मी जाताना टाकून देतो. कारण लक्षात घ्या महाराज, आता आपण खऱ्या अर्थानं पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. भोलेनाथांपासून जी परंपरा आहे ते भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तदादा त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा ज्ञानदेवी रचिला. मग ज्या वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहोत यामध्ये नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6चा उत्तरार्ध आणि 7चा पूर्वार्ध घरी गेल्यानंतर तपासून पहा. जगन्नाथपुरीपासून 6 मैलावरती तारकापुरी या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी हा प्रसाद महाप्रसाद म्हणून 2दा ग्रहण केलाय. किती वेळा? शास्त्र आहे. मग जर त्यांनी 2दा ग्रहण केला तर आपण ना करणारे कोण आहोत? म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. काही म्हणतील महाराज मी खात होतो, फक्त काशीला जाऊन आल्यापासून खात नाही, कारण त्या ट्रिप वाढल्याच सर बऱ्याच. आता फक्त लक्षात ठेवा, मुस्लिम समाजात एक नियम आहे, हजला गेल्यानंतर परत मागं यायचं नाही. आणि हिंदू धर्मात असा नियम आहे, काशीला गेल्यावर परत मागं यायचं. तुम्ही काशीला गेल्यानंतर सुनेसाठी दाटणं पळपट आणलंय आणि तुम्ही नातवंडांसाठी ट्रॅक्टर जीसीपी खेळणी आणली. त्यामुळं काशीला तुम्ही देह सोडायला गेले नव्हते, तुम्ही दर्शनाला गेले होते. म्हणून खंड क्रमांक 3 आधारे काशीखंड ग्रंथ महाप्रसाद घ्यायला हरकत. म्हणून महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. एकदा प्रेमानं भजन करूया. खऱ्या अर्थानं चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त जगद्गुरु तुकोबारा 4 चरणांचा हा अभंग परमात्म्याला आपलंसं करत असताना आज अनुषंग गोड जेवणाच्या सोहळ्याचा होता. म्हणून त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं तो परमात्मा मातापित्यांमध्ये ज्याप्रमाणे पुंडलिकांनी पाहिला त्याप्रमाणे आपण त्या अनुषंगानं चिंतनाचा पदभार पुढे नेण्याचा माझ्या अल्पमतीनुसार अल्पज्ञानाधारे खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जगद्गुरु तुकोबाराय मृत्यूलोकातील तुमच्या माझ्या सारख्या साधकांना उपदेश करतात, अंतपार सुखाची प्राप्ती या मृत्यूलोकात जर करायची असेल तो परमात्मा आपलासा करून घ्या. कारण ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, येरती माईके दुःख दुःखाची जनते येरती माईके दुःखाची जनते
तरी म्हणा पंढरपूरची रुक्मिणी साखर. लक्षात घ्या, प्रपंच दुःख मूळ महिला मंडळ. हा म्हणा नाही म्हणा, फक्त बोलत चला. शेवटचे 2 मिनिटं. प्रपंच दुःख ज्यांना वाटतं आहे त्याने एका जोरदार काळी वाजवा. पुरुष मंडळी शांत, महिला मंडळ ज्यांना वाटतं प्रपंच दुःख मूळ आहे त्याने एकदा जोरदार काळी वाजवा. लॉक किया जाए. पुरुष मंडळी प्रपंच दुःख मूळ आहे, लॉक किया जाए. ठीक आहे. मग आता जर महाराज ही जी समोर मोकळी जागा आहे तर बाबा या ठिकाणी विमानाचं लँडिंग झालं आणि भगवान विष्णू नवीन करून विमान घेऊन आले आणि इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि आज मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे की मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आत्ता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येत आणि चुकून जर धर्ममंडपात खोटं बोलतो समोर हनुमंतर आहेत, कधी गदा डोक्यात बसेल सांगता येणार. त्यामुळं भावनेच्या भरात सुद्धा इथं खोटं बोलता येणार. मग किती जर विमानात बसायला तयार आहे बोटवर करा, फक्त परत येणं होणार. आणि चुकून जर खोटं बोललं तर मी जबाबदारी घेणार. थांबू लागलं तर अर्धा मिनिट. मी ये म्हणून राहिले असं तुम्हाला रोज सकाळी 7:30ला, दुपारी 1:30 वाजता आणि संध्याकाळी 9:45ला 3 गोळ्या देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. मग महाराज प्रपंचात राहून आम्ही परमार्थ करू शकत नाही का? तुकोबाराय म्हटले ठीक आहे. मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी म्हणा पिसे, नासक्या देहाचंही सोनं होईल. पण त्यासाठी मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. महाराज त्यानं काय होईल? अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील, हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ झालेल्या चित्ताधारी या मृत्यूलोकात जे काही कर्म घडेल ते कर्म कसं असेल? तुका म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. नियोजित वेळे 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना खऱ्या अर्थानं हा दुःखाचा क्षण जर पाहिला तर वैकुंठवासी वच्छलाबाई आई माधवराव भांगे आईंच्या गोड जेवणाचा हा खऱ्या अर्थानं मी जाणीवपूर्वक सोहळा म्हणेल. याचं कारण आहे परिपूर्ण जीवनाची जर खऱ्या अर्थानं सांगता कशी असावी तर ती आईंसारखी असावी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण महावैष्णवमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजय ते नासे नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजय ते नासे, जो जन्माला येणार आहे एक दिवस जाणार आहे, जो जाणार आहे गतीनुसार पुन्हा जन्माला येणार आहे. हे घटिका यंत्र जैसे, हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फक्त खऱ्या अर्थानं चालणार आहे. पण इथं मानवी जीवन घड्याळाच्या 3 काट्यांप्रमाणे भिन्न आहे. कारण कुणाचं जीवन तासकाट्याप्रमाणे असतं, ज्या आईंसारखं आपल्या जीवनाची यथार्थ प्रभावना पूर्ण करत असतं. महाराज कुणाचं जीवन मिनिट काट्याप्रमाणे असतं, जे काहीसं अल्पैशी ठरतं, तर कुणाचं जीवन सेकंद काट्याप्रमाणे असतं, जे अत्यंत अल्पैशी ठरतं. पण कर्मरेषा आधारित असेल तर खऱ्या अर्थानं जीवनाचा प्रवासही गोड होतो आणि खऱ्या अर्थानं यशस्वी सांगताही होते. अशीच वैकुंठवासी वच्छलाबाईंच्या आईंच्या या मृत्यूलोकातील देहरूपाची सांगता. पण ती होत असताना जर पाहिला गेलं, आई जरी आपल्यातून गेल्या असतील पण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा, त्यांचे आदर्श चिरंजीव म्हणजे सामाजिक राजकीय जीवनामध्ये फार मोठा वसा आणि वारसा या कुटुंबाचा आहे. कारण आईंचं जीवन जर पाहिलं तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात तेव्हा ती किती असामान्य कर्मरेषेव कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे आई होत्या. आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा परिपाक आदरणीय ज्यांच्या खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचा प्रकाश आज सगळेच पाहतायत, श्री प्रकाश सर माधवराव भांगे. आदरणीय ज्यांच्या खऱ्या अर्थानं मातृत्वाचा गंध ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे, श्री बाळासाहेबदा माधवराव भांगे. आणि खऱ्या अर्थानं आईंच्या एका चिरंजीवांचं झालेलं जाणं, पण त्यांचाही वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री रामदासदादा सदाशिव भांगे. खऱ्या अर्थानं एक भरलेला परिवार. त्याचप्रमाणे जर पाहिला गेलं तर ज्यांनी आपल्या सासूमध्ये आपल्या आईचं प्रतिबिंब पाहून आईंची अहोरात्र सेवा केली. कारण त्यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण घरातील सुनांच्या
या मातृत्वाचा जोपासनेशिवाय एवढ्या जीवनाचा गोड परिपूर्ण प्रवास होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या आदर्श ज्यांनी आपल्या सासूमध्ये आईचं रूप पाहिलं त्या आदर्श तीनही सुनबाई, मग उषाताई असतील, भाग्यशालाताई असतील, शकुंतलाताई असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या आईंच्या कन्या गयाबाई आई असतील, उर्मिला आई असतील, वंदनाताई असतील, निर्मलाताई असतील, प्रेमलताताई असतील, शारदाताई असतील, झलनबाई ताई असतील, त्याचप्रमाणे त्यांची नातवंड खऱ्या अर्थानं आदरणीय रामदास दादा असतील, त्याचप्रमाणे त्यांची आदरणीय समस्त मुलं, समस्त परिवार, खऱ्या अर्थानं या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. झालेले दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. दयाघण्या परमेश्वरला एकच विनंती करूयात, ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू समुद्र भरून दूध दिलंस, वडिलांची मांडी मागण्या ध्रुवाला अढळस्थान दिलं, त्याप्रमाणे आईनं तुझ्या चरणावर कर्मरेषेचा वर्षभराचा प्रवास झाल्यानंतर अखंड तुझ्या चरणावर जागा देत असताना या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ दे, ही परमात्म्या चरणावर विनंती करतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्या चरणावर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आदरणीय आमचे समस्त टाळमर्षी, आदरणीय आमचे स्वरकंठमणी, आदरणीय आमचे तालमर्षी, आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. परिसरातील ही सगळी अध्यात्म क्षेत्रातली वटवृक्ष मंडळी बाबा, खरं तर आपल्या सगळ्यांसमोर माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं फार मोठा प्रश्न आहे. योग्य होतं ते आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादाचा परिपाक आहे, अयोग्य होतं ते माझ्या अल्पज्ञानाचा अज्ञानाचा भ्रम आहे. त्यावर अभ्यास करून बोलण्याचा नक्की प्रयत्न करेल. आपण सर्व ज्येष्ठ मंडळी चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. आदरणीय सर आपल्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो, कारण तुमचं क्षेत्र हे शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण लक्षात घ्या महाराज, जे प्रत्येक क्षणी जीव ज्याचा उलीस आहे, ओळखलत का महाराज, त्याचं नाव पोलीस आहे. आपल्या जीवनाचा यथार्थ परिभ्रमण हे खऱ्या अर्थानं समाजसेवेसाठी करीत असणारे सर मनपूर्वक आपलेही ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अध्यात्म क्षेत्रातला, पक्वा क्षेत्रातला स्वर, खऱ्या अर्थानं स्वरातलाही अनुभव परिपूर्ण असतानाही खऱ्या अर्थानं आज जगाच्या पाठीवर मीडियाच्या माध्यमातून पुढे जाणारी ही सगळी सारस्वत मंडळी दादा, सर्वप्रथम आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, आज लातूरमध्ये भेट आहे, 1.5 महिन्यापूर्वी खऱ्या अर्थानं संगमनेरमध्ये आपली भेट झाली होती. खऱ्या मनपूर्वक या ठिकाणी आपले ऋण व्यक्त करतो, कुटुंबाचे ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे. कारण आजच्या काळामध्ये कीर्तनात सिस्टम लावणं म्हणजे फार भयानक परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण झाली. कारण 10-10 लाखाची सिस्टम आहे महाराज. पण काय होतं, ही इथं जवळपास 8 ते 9 माईक, कधी कधी व्होल्टेज कमी जास्त होतं आणि प्रत्येक जणाला प्रत्येक गोष्टींची अपेक्षा असते. आणि यामध्ये जर व्होल्टेजमुळं काही प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि आपण सगळ्यांनी वारंवार त्यांच्याकडे पाहिलं तर संबंध तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावालाही फार मोठा डाग लागत असतो. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर विशेष अजून तरुण आहेत महाराज. आणि तरुण मुलं जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा अखंड त्यांना बळ देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि सिस्टममध्ये जर पाहिलं, त्यांच्या हातामध्ये फक्त 50% गोष्टी आहेत. 50% सगळ्या गोष्टी व्होल्टेजवर अवलंबून आहेत. आणि व्होल्टेज जर कमी जास्त झाला आणि काही गोंधळ झाला आणि जर या ठिकाणी आपण एखादा शब्द आपल्या मुखातून त्यांच्यासाठी चुकीचा गेला तर तालुक्यात जिल्ह्यात त्यांचं नाव खराब होत असतं. 10-10 लाखाचं आज कर्ज काढून आपले व्यवसाय उभे करणारे अनेक आपले सिस्टम मालक आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनाही आपल्यामध्येच ते आहेत, आपल्यासाठीच ते उभे असतात. कारण गाव पातळीवरती जेव्हा ते उभे राहतात ना महाराज, अहो जे बाहेर त्यांचं मानधन आहे, गावातल्या सप्ताहामध्ये ते सगळ्यात कमी खऱ्या अर्थानं मानधन घेऊन टाकत असतात. आणि त्यातही जर पाऊस आला किंवा एखादा फेज उडाला तो होणारं नुकसान हे शब्दांमध्ये व्यक्त होणारं नसतं. त्यामुळे त्यांनाही आपण सगळ्यांनी समजून घ्यावं, एवढी नम्रतेची या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो. कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. बाबा, आपल्या सर्वांच्या चरणावर आपला मुलगा म्हणून नम्रतापूर्वक या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आणि बाबा, खऱ्या अर्थानं माझ्या वाणीला नियोजित वेळेत पूर्णविराम देत असताना फक्त एक गोष्ट मात्र जाताना महत्त्वाची बोलून जायची, आणि ती अशी, खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. मुलं घडत असताना तुमच्या उतार वयामध्ये तुम्हाला तुमची जर सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्याकडे करोडो रुपये असू द्या, पण ती संपत्ती कधीच कामी येत नाही. करोडो संस्कारानं घडलेली तुमची मुलं असतील तर खऱ्या अर्थानं उतार वय ही सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यातून जर पाहिलं गेलं तर महाराज, खऱ्या अर्थानं तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात आलात, पण जर खऱ्या अर्थानं तुमच्या तोंडाचा दारूचा वास येत असेल आणि तुमच्या खिशात 10 कोटी रुपये जरी असतील तरी पारावर बसलेल्या बापाची मान खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या खिशात 1 रुपयासुद्धा नसू द्या, पण 10 लोक जवळ येऊन जर नम्रतापणे तुमच्या जवळ येऊन रामकृष्ण हरी म्हणत असतील, नमस्कार करत असतील, पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं
तर मीडियाच्या क्रांतीमुळं, आजूबाजूला टी व्हीतल्या सिरियलमुळं बदलणाऱ्या काळामध्ये जर तुमची मुलं घडावी असं वाटत असेल, त्यांना वारकरी संप्रदायाचं आंदन देणं यापुढं काळाची गरज आहे. आणि त्यासाठी जर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आता शिक्षणाच्या भूमिकेतून शालेय शिक्षण देत असतानाही संस्कारांचं वारकरी प्रतिबिंब खऱ्या अर्थानं अत्यंत कमी दरामध्ये. कारण आता विषय असा निर्माण होतो, वारकरी संस्थांमध्ये इतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना 3.5 आणि 4 लाख रुपये आपण वर्षाला भरतो. इथं अत्यल्प फीमध्ये, कारण वर्षभराचा जर आपण मेसचा खर्च पाहिला ना महाराज, तर महिन्याला आज 3,500 रुपये कमीत कमी महिन्याला एका वेळच्या मेसचा खर्च आहे. म्हणजे 35,000 ते 40,000 रुपये फक्त मेससाठी जातात. पण खऱ्या अर्थानं सारस्वत संप्रदायातली आध्यात्मिक क्षेत्रातली अशी मंडळी कोणताही लोभ न ठेवता फक्त आपली लेकरं घडावीत म्हणून अत्यल्प फीमध्ये आज वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपानं आपली उद्याची पिढी घडवण्याचं खऱ्या अर्थानं कार्यभाग करत आहेत. आणि त्यांना अखंड बळ देत असताना आपली मुलं उद्याच्या काळात घडावीत असं जर वाटत असेल तर आदरणीय हरिभक्त परमपूज्य गुरुवर्य आचार्य ज्ञानेश्वर भक्त अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या आशीर्वादानं, हरिभक्तपरायण आदरणीय परमपूज्य गुरुवर्य काकासाहेब महाराज उंबरे यांच्या आशीर्वादानं, श्री संत माऊलीदादा वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र वांदरखेडा, तालुका जिल्हा लातूर, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर 4वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. आणि मी जसं आत्ताच एक वाक्य बोललो की अत्यल्प फी फक्त 15,000 रुपये फी आहे. आता जर बाहेर आपण पाहायला गेलो तर यातही कितीही कमी घेतली 30-35 हजार रुपये फी आहे. पण 15,000 म्हणजे महिन्याला किती खर्च आला? 1100 ते 1200 रुपये. आणि 1200 रुपयामध्ये उद्याचं तुमचं लेकरू मात्र संस्कारानं घडणार आहे. कारण जॉनी येस पप्पाच्या नादामध्ये खऱ्या अर्थानं मुलं जॉनीलाच येस पप्पा म्हणायला लागली, म्हणून घरातला पप्पा वृद्धाश्रमात जायला लागला. पण तेच मातृदेव भव पितृदेव भव हे संस्कार लेकरांच्या अंतकरणात रुजवायचे असतील, कारण थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाती सापडे बोध खरा. आणि तो बोध अंतकरणात रुजवायचा असेल तर पुढच्या पिढीला या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं गुरुजींसाठी म्हणजे मृदुंग सेवक संस्थापक अध्यक्ष आदरणीय परमपूज्य सतीश महाराज केदार गांजूरकर बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात महाराज. कारण अत्यंत चांगल्या सुविधा म्हणजे CCTV कॅमेरा, स्वतंत्र बेड व्यवस्था, फिल्टर पाण्याची व्यवस्था आणि भव्य इमारत. आणि या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर ज्यांना मुलं पाठवायची आहेत त्यांनी मुलं पाठवावीत. आणि आणखी एक गोष्ट ग्रामस्थांना विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं परमात्म्याने दिलेलं आपण सगळं वापरतो, पण काहीचं धान्य जर खरं पुण्य कमवायचं असेल अशा संस्थांमध्ये आपण वर्षाला देत जर गेलो त्यातून आपलीच लेकरं घडणार आहेत. एवढी ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आदरणीय चेअरमन साहेब, त्यांचं सबंध कुटुंब, समस्त बंधू, त्यांचे पुतणे असतील, नातवंड असतील, ही आजींची नातवंड असतील, खऱ्या अर्थानं सुनबाई असतील, नाती असतील, सबंध परिवार ग्रामस्थ सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं सर आपल्याही वारकरी संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देत माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली